Okay, the most important thing, the most important concept in machine learning or the data science while dealing with the data. So data points which are far away from your observation. Okay, outliers are the data points which does not match the property of your group. In simple words, okay, डेटा पॉईंट्स म्हणजे असे आउटलायर म्हणजे असे डेटा पॉईंट्स आहेत जे काय तुमची ऑब्झर्वेशनची रेंज आहे ते ऑब्झर्वेशनच्या रेंजच्या ना फार दूर येतात. ओके, काय तेव्हा रेंज लाईक मी जस्ट ॲज अ माझी रेंज आहे नॉर्मल डेटा पॉईंट्सची 10 to 20. ओके, आणि ही जी आउटलायरची रेंज आहे फार लाईक 10,000 20,000 अशी आहे. Okay, then it is no out of range, so that's why data points which are far away from the observation. Suppose I have one set of numbers will be like 1 10 then 20 30 50 60 80 90 100 70 असे नंबर्स आहेत आणि अचानकच या नंबरमध्ये कुठेतरी येते लाईक 10,000 1 lakhs अशा गोष्टी येतात. सो अगेन आय कॅन सी इट विल बी आउटलायर. ओके, गॉट इट. येस सर. Yes, sir. आउटलायर्स आर द डेटा पॉईंट्स विच डज नॉट मॅच द प्रॉपर्टी ऑफ ग्रुप. आउटलायर म्हणजे असे डेटा पॉईंट्स जे बाकीचे ना डेटा पॉईंट्स सारखे नाहीत. ओके, त्या बाकीच्या डेटा पॉईंट्सपेक्षा ना त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, ते त्यांची प्रॉपर्टी मॅच करत नाहीत. ओके, जे की मी स्पेसिफाय अगोदर रेंज सांगितलं ते ग्रुप सांगितलं होता त्यांची ते प्रॉपर्टी मॅच करत नाही. दे हॅव समथिंग डिफरंट प्रॉपर्टी दॅन द कम्प्लीट डेटा सेट और द कम्प्लीट डेटा पॉईंट्स. नेक्स्ट, हाऊ आउटलायर्स आर इंट्रोड्यूस इन डेटा सेट. डेटामध्ये आउटलायर कुठून किंवा कसे इंट्रोड्यूस होतात. सो इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन होऊ शकतोय व्हॉट आर दी सोर्सेस ऑफ आउटलायर किंवा कसे इंट्रोड्यूस केले जातात किंवा व्हॉट आर दी रिझन्स नक्की विचारतील. ओके, सो रिझन्स आर लाईक डेटा एंट्री ऑपरेटर. ओके, ज्यावेळेस तुम्ही डेटा वगैरे एंट्री करत असाल तर त्यावेळेस पण बाय मिस्टेक ना आउटलायर इंट्रोड्यूस होऊ शकता डेटामध्ये. देन सेकंड आहे मशीन ऑर इन्स्ट्रुमेंटेशन एरर. ओके, पुष्कर नोज व्हेरी वेल व्हॉट इज मशीन ऑर इन्स्ट्रुमेंटेशन एरर, राईट पुष्कर. मेजरमेंट अँड Yes, क्वालिटी sir. कंट्रोलमध्ये झालं असेल. ओके, Yes, सो sir. बेसिकली while recording the data from the machine or the instrument or at the time of calibration there are some error which unavoidable, or those are minor errors which comes in data and which also causes entry of the outlier in the data set. Then intentional error or dumb error. कधी कधी तुम्ही डेटासोबत डील करताना मुद्दामून एरर इंट्रोड्यूस करता, त्यालाच तुम्ही इंटेन्शनल एरर व डम्मी एरर पण म्हणता. ओके, देन याचा इम्पॅक्ट काय होतं आउटलायरवरती. सो पहा, देर आर फ्यू थिंग्स. आणखी एक ओके लास्ट इंटेन्शनल ओके सॅम्पलिंग एरर एक दोन आहे आणि नंतर नॅचरल एरर लास्ट वन. ओके, सो सॅम्पलिंग एरर ऑकर्स वाईल मिक्सिंग ऑफ द डेटा फ्रॉम डिफरंट ऑर द रॉंग रिसोर्सेस. सॅम्पलिंगमध्ये काय करू तर रँडमली सॅम्पल पिकअप करतात पण त्या अगोदर डेटा हा डिफरंट और रॉंग रिसोर्सेसपासून पण ना कधी कधी मिक्स केला तर देर आर हाय चान्सेस की आउटलायर विल बी डेफिनेटली गेट इंट्रोड्यूस दियर. ओके, सो फोर्थ पॉईंट वॉज दॅट. फिफ्थ वॉज नॅचरल एरर. ओके, सो देर आर द सोर्सेस विच कॅन कॉज द नॅचरल एरर. at the last sorry, the next point is impact of outlier on model. Okay, आउटलायरचं इम्पॅक्ट मॉडेलवरती काय होतं. सो फर्स्ट इज इट विल रिड्यूस द पॉवर ऑफ स्टॅटिस्टिकल अनालिसिस. हे जे काय आहे ना पॉवर, जे काय स्टॅटिस्टिकल अनालिसिस आहे ना ह्याची पॉवर रिड्यूस करायचं काम करेन. देन हाय इम्पॅक्ट ऑन मीन व्हॅल्यू अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. ह्याचं एक्झाम्पल दिलं होतं, आठवते मीनवरती कसा इम्पॅक्ट होतो, आठवते की नाही, नसेल तर सांगतो मी परत. काय सर परत विचारा. आवाज येत नाही का. येतो आता पण इथं बाजूला जरा गणपती विसर्जन वगैरे ओके, ठीक त्याच्यामुळे. आहे. सेकंड पॉईंट, हाय इम्पॅक्ट ऑफ मीन व्हॅल्यू अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. याचं एक्झाम्पल दिलेलं आठवतंय का. हो, ज्यावेळेस मीन मीडियन मोड शिकवत होतो त्यावेळेस. बरोबर, मग सांगायची गरज आहे. नाही. ठीक आहे, बाकी कोणाला आउटलायरचा इम्पॅक्ट मीनवरती कसा होतोय, मीन कसा डिवेट होतो, जी नॉर्मल व्हॅल्यू असेल, जर नॉर्मल आकडे असतील आणि आउटलायर इंट्रोड्यूस झाला तर एकदम मीनची व्हॅल्यू कशी एकदम ड्रास्टिक वाढते. याचं एक्झाम्पल द्यायची किंवा समजावून सांगायची गरज असेल तर सांगा, आय विल स्टील एक्सप्लेन. पुष्कर, प्रियंका. सांगा सर. ठीक आहे. ओके, पहा एक नॉर्मल एक्झाम्पल देतो आणि नंतर लक्षात ठेवा, नंतर मीच कधी तर विचारणार आहे, नंतर परत मी सांगणार नाही. माझ्याकडे एक नंबर्स आहेत लाईक 1 2
देन 4 देन 3. 1 ते 10 पर्यंतचे नंबर यांची बेरीज किती आहे? 10. किंवा व्हॉट आय विल डू, मी आणखी नंबर ॲड करतो इथं. 2 2 ठीक आहे. ओके 6 आणि 4 10. ओके 10 बरोबर. याचा मीन किती येईल? किती? 2. ओके बरोबर. आता सपोज मी यामध्ये आउटलायर टाकतो एक, पहा आता मीन काय असेल सांगा. बेरीज करा, कॅल्क्युलेटर वापरा, काय अडचण नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 10 वरती किती शून्य आहेत? 5 शून्य आहेत, म्हणजे 1 लाख आहे. 1,10,000 बरोबर असं काहीतरी. डिवायडेड बाय 5 किती आलं? सॉरी डिवाइड बाय 6. किंवा एक काम करू आपण, ठीक आहे, एक नंबर रिप्लेस करू. इझी जाईल तुम्हाला. हां सांगा आता कॅल्क्युलेटर. 1 2 2 2 आणि 635. किती? 635 बहुतेक. शुअर नाहीत ना? शुअर मी करत होतो पण मी 10 ऐवजी 1 लाख घेतलं होतं. 10 आणि 1 लाख दोन्ही पण बेरीज. घेतलं अरे असे अंदाजे उत्तर फेकू नका, बेरीज करता येईल नका. हा नंबर प्लस बाकीचे वरचे 7 प्लस 1 लाख डिवाइड बाय 5 किती आला आन्सर? पुष्कर बेरीज करायचे मोबाईलच्या कॅल्क्युलेटरवर पण करता येते, एवढा वेळ लागत नाही. येस सर. 1 + 2 + 2 + 2 + 1 लाख एवढा वेळ लागतो. अरे सर 20,000 1.4. 20,000 1.4. 20,000 1 ना .4 आहे 4. बरोबर? हां सर. ठीक आहे. ओके अथर्व आहे का बरोबर? हो सर. ठीक आहे. बघा अगोदर किती आला होता मीन तुमचा? 10 ते 5 माझ्याकडून चुकलं होतं. 2 बरोबर. अगोदर तुमचा मीन 2 आला होता. ओके फक्त ना एक नंबर मी चेंज केला आहे. 2 3च्या जागी किंवा 2च्या जागी मी डायरेक्ट 1 लाख टाकले, तर व्हॅल्यू किती डायरेक्ट 2 वरनं 20,000 आले. ओके सो यू नो दॅट इज इम्पॅक्ट ऑफ आउटलायर. हा इम्पॅक्ट ऑन मीन व्हॅल्यू. ह्याचा जो मीन होता तो डायरेक्ट 2 वरनं डायरेक्ट 20,000 गेला. सो असा इम्पॅक्ट मीनवरती होतोय जर आउटलायर इंट्रोड्यूस झाले, तर स्टँडर्ड डेव्हिएशनवरती पण असाच इम्पॅक्ट होतोय. क्लिअर पुष्कर आउटलायरचा इम्पॅक्ट? हां सर क्लिअर आहे सर. ठीक आहे. देन थर्ड, अल्गोरिदम डू नॉट परफॉर्म वेल. डेटामध्ये यु नो आउटलायर असतील तर मॉडेल आणि अल्गोरिदम चांगल्या रीतीने परफॉर्म करत नाही. तर हे काय झालं? 1 मिनिट. ओके फाईन. देन फोर्थ, अक्युरेसी ऑफ मॉडेल डिक्रीज. बरोबर, अल्गोरिदम चांगल्या रीतीने काम करत नाहीत, एरर वगैरे जास्त इंट्रोड्यूस केली जातील कारण आउटलायर त्यामध्ये ॲक्युरेसी मॉडेलची डिक्रीज होईल, कमी होईल बस. देन फिफ्थ, इम्पॅक्ट ऑन बेसिक अझम्पशन ऑफ रिग्रेशन. अझम्पशन्स ऑफ द रिग्रेशन. कोणकोणते अझम्पशन्स आहेत लिनियर रिग्रेशनचे? लिनियरिटी, नो मल्टी कोलिनियरिटी, ओके त्याच्यानंतर होमोस्केडेसिटी आणि Normality of residual. आणखी नॉर्मॅलिटी ऑफ रेसिड्यू. अरे त्यानंतर Normality चौथं of सांगा ना. residual. हा चौथं सांगा ना. सांगितलं ना प्रियंका. Normality of residual. होमोस्केडेसिटी कुठे गेला? मी सांगितलं ते. मी पहिल्यांदा 3 सांगितले, नंतर चौथं विसरलो. तर मग हे प्रियंका एकच रिपीट करायला लास्ट. नॉर्मॅलिटी ऑफ रेसिड्युअल, नॉर्मॅलिटी ऑफ रेसिड्युअल. मला तीन सांगता सांगितलं ना आलं त्यांनी. नाही. हा मला सांगता आलं नाही म्हणून त्यांनी सांगितलं. असं एकेकाने आन्सर द्यायची, सगळ्यांनी एक नाही. एक ताट एकाला जेवायला वाढतात ना, कसं काय वाटून खातात? आन्सर द्यायचं तर कम्प्लीट, अर्धे अर्धे आन्सर द्यायचेच नाहीत, आता सांगतोय. ठीक आहे. देन नेक्स्ट, ॲक्युरेसी ऑफ मॉडेल डिक्रीजेस, इम्पॅक्ट ऑफ द बेसिक अझम्पशन्स ऑफ द लिनियर. ओके ठीक आहे. आता सांगा प्रत्येक अझम्पशनचा मिनिंग सांगा इन डिटेलमध्ये. हां ज्याला कम्प्लीट येते त्याला सांगा, अर्धे उत्तर देऊ नका. एनीवन?
चार पण अजम्पशन एक्सप्लेन करून सांगायचे काय आहेत. काय फायदा रे एवढं शिकून एवढं ओरडून. विसरले. हाच क्वेश्चन इंटरव्ह्यूने विचारला तर पुष्कर मशीन लर्निंग रेझ्यूमवर लिहिले, ॲझम्पशन विचारले तर इंटरव्ह्यूवरनं. काय नाही जाऊ दे, तुमचं शिकायचं आपण मूड नाही, मी माझं शिकवायचं काम करतो. लेट इट बी. Okay, how to detect outlier? So there are 4 methods to detect the outlier. First is box plot, okay. Second is scatter plot, third is z-score and fourth is IQR method. या टोटल 4 मेथड आहेत आउटलायर डिटेक्ट करण्यासाठी. ओके, यामधल्या काही पहिल्याच्या 2 मेथड आहेत बॉक्स प्लॉट आणि स्कॅटर प्लॉट. बोथ आर नो व्हिज्युलायझेशन मेथड्स. आणि बाकीच्या ज्या 2 मेथड आहेत लाईक z-score असेल किंवा IQR मेथड्स आहेत. ओके, या ॲक्च्युअल मेथड आहेत आउटलायर डिटेक्ट करण्यासाठी. फर्स्ट 2 विल बी द व्हिज्युलायझेशन मेथड्स, रिमेनिंग 2 विल बी द ॲक्च्युअल मेथड्स टू डिटेक्ट द आउटलायर. ओके, IQR इज नथिंग बट इंटरक्वार्टरल रेंज पण म्हणतात. ओके, त्यानंतर आणखी महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, वेन डेटा इज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड skewness is approximately equals to 0 and the range of skewness is already we know plus 0.5 to minus 0.5. okay, then next impact of outlier. आउटलायरचा इम्पॅक्ट कोणकोणत्या अल्गोरिदमवरती होतो. सो काही अल्गोरिदम आहेत जे एकदम ना सेन्सिटिव्ह आहेत आउटलायरसाठी. सो फर्स्ट विल बी द लिनियर रिग्रेशन अँड लॉजिस्टिक रिग्रेशन, बोथ आर द सेन्सिटिव्ह टू आउटलायर्स. Second is k-mean clustering. K-mean clustering, it's again it's called as a distance based algorithm. हे काहीतरी वेगळं वाटतंय, जस्ट वेट, या आय विल एक्सप्लेन. ठीक आहे. सेन्सिटिव्ह टू आउटलायरमध्ये लिनियर रिग्रेशन आणि लॉजिस्टिक रिग्रेशन बोथ आर विच फॉल्स अंडर द लिनियर. के-मीन क्लस्टरिंग, सपोर्ट वेक्टर मशीन आणि KNN नेबर्स हे सगळे डिस्टन्स बेसच्या मध्ये येतात, और डिस्टन्स बेस्ड अल्गोरिदम यांना म्हणतात. देन सेकंड आहे नॉन सेन्सिटिव्ह टू आउटलायर्स. त्यामध्ये डिसिजन ट्री, random forest, those are na tree based algorithm. At the last we have AdaBoost, GradABoost, XGBoost, which is the boosting or ensembling techniques. Last one which is the Naive Bayes, which is part which is the concept comes from conditional probability. ओके, जे काही Naive Bayes अल्गोरिदम आहे ते कंडिशनल प्रोबॅबिलिटीवरती डिपेंडेंट आहे. सो हे सगळे अल्गोरिदम आहेत 2 कॅटेगरीमध्ये. एक आहे जे की सेन्सिटिव्ह टू आउटलायर्स आहेत आणि दुसरे आहेत ते नॉन सेन्सिटिव्ह आहेत आउटलायर. म्हणजे काही याच्यावरती आउटलायरचा भरपूर इम्पॅक्ट होतो आहे, काही याच्यावरती इम्पॅक्टच होत नाही. ओके, नेक्स्ट आउटलायर असतील तर ते कसे हँडल केले पाहिजेत, और हाऊ वी कॅन डील विथ द आउटलायर, हाऊ टू हँडल द आउटलायर. ओके, फर्स्ट वी कॅन डील विथ द ऑब्झर्वेशन. ओके, सपोज डेटामध्ये आउटलायर आहे तर फर्स्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे डिलीट द ऑब्झर्वेशन. म्हणजे जे काही तुमचं रेकॉर्ड असेल, जो काय डेटा असेल तो डेटा डिलीट करा. बट वी आर अ डेटा सायंटिस्ट, सो वी नेव्हर डू द डेटा लॉस बिकॉज डेटा इज इम्पॉर्टंट और व्हॅल्युएबल टू अस. त्यामुळे डेटा कधीच डिलीट करत नाहीत until and unless it is no worst case when you consult your domain expert or senior or tech lead, then you can go ahead if gives the approval or he say that yeah you can delete the data or you can delete the record. बट शक्यतो अशा गोष्टी करत नाहीत, असे कांड करत नाहीत until and unless it is a worst case or worst scenario. ओके, सेकंड इम्प्युटेशन टेक्निक. सो आउटलायर असतील तर त्यांना इम्प्यूट किंवा रिप्लेस केलं जातं. तर कशाने करता येईल रिप्लेस? सो मीडियन, मीन, मोड, मिनिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू, स्टॅटिक व्हॅल्यू, अप्पर टेल, लोअर टेल याचा यूज करून तुम्हाला इम्प्यूट करता येते. थर्ड आहे ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक्स. इन ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक्स वी विल रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ आउटलायर. जे काय आउटलायर आहे त्याचा इम्पॅक्ट रिड्यूस करायचं काम पण ट्रान्सफॉर्मेशन टेक्निकमध्ये करतो. सो ट्रान्सफॉर्मेशन टेक्निकमध्ये आपल्याकडे टेक्निक आहे लॉग ट्रान्सफॉर्मेशन, स्क्वेअर रूट ट्रान्सफॉर्मेशन, रेसिप्रोकल ट्रान्सफॉर्मेशन, स्टँडर्डायझेशन, नॉर्मलायझेशन, या सगळ्या गोष्टी ट्रान्सफॉर्मेशनच्या अंडर येतात. ओके, देन Z-score मेथड म्हणून एक आहे विच इज इक्वल टू स्टँडर्डायझेशन आणि Z-scoreचा फॉर्म्युला आहे x मायनस एक्स मीन डिवाइड बाय स्टँडर्ड डेविएशन. ठीक आहे, यामध्ये काही डाऊट आहे आज जे काय झालं ते? नाही सर. नो सर. सो एकदा लिनियर रिग्रेशन कम्प्लीट रिवाईज करून घ्या, कारण 2 दिवसात ना लिनियर रिग्रेशन संपत आहे. पुन्हा लॉजिस्टिक रिग्रेशन चालू होते, आत्ता सांगतो. पुन्हा लिनियर रिग्रेशन रिवाईज करायला वेळ भेटणार नाही, कारण तुम्हाला एक जण आपण लिनियर रिग्रेशनचे ॲझम्पशन डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येत नाहीत.
सो हे आउटलायरचं इंट्रोडक्शन आज आहे समजा उद्या ना आउटलायरवरती कोडिंग आणि मॉडेलवरती आउटलायर असतील तर मॉडेल सोबत कसं डील करतात, की आउटलायर जर इंट्रोड्यूस केले असेल डेटा सेटमध्ये तर ते रिमूव्ह कसे करतात, इम्प्यूट कसे करतात, त्यासोबत डील कसं करायचं उद्या इन डिटेलमध्ये पाहू. पण आज लवकर यासाठी सुट्टी देतोय किंवा लवकर यासाठी सोडतोय. मेन रिझन लिनियर रिग्रेशन तुमचं आणखी क्लिअर नाही, संपायला आले तरी. सो लिनियर रिग्रेशन आज रात्रभर बघा, एकदा सगळं क्लिअर करून घ्या. फर्स्ट जे डेटा सायन्समध्ये मी कन्सेप्ट सांगितली होती तिथून आजच्या लेक्चरपर्यंत पूर्ण एकदा क्लिअर करून घ्या ओव्हरव्ह्यू. कारण लिनियर रिग्रेशन काही दिवसात म्हणण्यापेक्षा फ्यू डेजमध्ये लिनियर रिग्रेशन संपणार आहे. आणि लिनियर रिग्रेशन संपल्यानंतर तुमचं लॉजिस्टिक चालू होणार आहे. ओके, इफ पॉसिबल मध्ये जर लिनियर रिग्रेशन संपल्यानंतर वेळ असेल तर आय विल डिरेक्टली गो फॉर फ्लास्क और SQL और Mongo और AWS. ओके, तिघापैकी नक्की एक होईल. सो लिनियर रिग्रेशन क्लिअर करून घ्या. कारण लिनियर रिग्रेशन जर नंतर जर सपोज मी फ्लास्क और AWS घेतलं, मोस्ट प्रॉबेबली आय विल टेक फ्लास्क और AWS यापैकी एक असेल. त्यानं जर घेतलं तर मध्ये गॅप पडेल ML मध्ये. ओके, सो ML स्ट्रॉंग ठेवा. कारण लिनियर रिग्रेशन झाल्यानंतर तुमचं इनिशियली फ्लास्क घेईन, नंतर वाटलं तर GitHub, देन जिरा, देन AWS, देन कमिंग टू द लॉजिस्टिक रिग्रेशन वगैरे असं घेऊन टाकेल. चालेल सर. रिव्हिजन करा व्यवस्थित, विसरू नका. कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. इंटरव्ह्यूपर्यंत नाही, तुम्ही उद्या जॉबवर जर गेलात ना तर या कन्सेप्ट इंटरव्ह्यूला नक्की विचारतील. येस सर. ठीक आहे. सो आज रिव्हिजन करा, स्टडी करा, थोडा वेळ घ्या, बट शांत राहू नका लेक्चरमध्ये. ठीक आहे, चालेल. लवकर सुट्टी देतो याचा अर्थ टाइमपास करायला देत नाही, प्रिपरेशन करायला देतोय. हो सर.